कालचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि खूप भरभरून प्रेम दिलं आणि मला खूप छान छान कमेंट केल्या. तर काल ना चंदूकाका सराफमध्ये गेल्यानंतर मला एक ना मंगळसूत्र आवडले. अगदी कमी वजनामध्ये आहे आणि डिझाईन तर खूपच गोड आहे. मी दाखवणारच आहे शेवटी तुम्हाला, त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि लाईक सुद्धा करा. सकाळ सकाळी मस्त हेअर वॉश केला होता, थोडेसे केस पुसून घेतले म्हणजे फार गरम होते आणि त्यानंतर हा निव्याचा मस्त असा लिप बाम लावून घेतला. हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. मॉर्निंग सगळ्यांना. माझी आंघोळ वगैरे झाली, घड्याळात तुम्ही बघताय 8:45 वाजलेत आणि आज उशीर होण्याचं कारण म्हणजे जे हंतरून पांघरून असतं की नाही ते आज स्वच्छ धुतलेत. कारण म्हटलं आता चला 20 तारखेनंतर पाऊस चालू होईल, पाऊस चालू झाल्यानंतर ते कपडे काय वाळणार नाहीत, म्हणून आज सकाळ सकाळी उठल्या अगोदर त्या दोघींना चहा वगैरे करून दिला. तसं तर त्या हातानेच करतात आणि नंतर सगळे कपडे भिजत घातले आणि आता धुवून वरती वाळत घातले. दाखवते बघा, इथं दिसतंय. म्हणजे असे सगळे जे अंतरून पांघरून असतात ना ते स्वच्छ धुतले. इतकं छान वाटायला लागले ना स्वच्छ धुतल्यामुळे. म्हणजे एक एक गोष्टी झाल्या, कारण परत पाऊस चालू झाला की त्या गोष्टी काय करणं होणार नाही. टॉवेल वाळू घालत बाहेर आले होते घालायसाठी. देवपूजेचं कापड घेतलं. अगोदर तर स्वयंपाक आवरते कारण उशीर झालाय. आहोंचं पण जेवण लवकर असतं आणि दोन्ही लेकी आज स्टडीला थांबणार आहेत. त्या दोघींचा पण डब्बा द्यायचा आहे त्यामुळं. आणि नंतर मग लास्टला देवपूजा करते. बघा, माझं बऱ्यापैकी ना तुमच्याबरोबर एक क्रीम शॉर्ट व्हिडिओत मी शेअर केली होती, प्रमोशनला आलेली स्किनाची. पण रिझल्ट छान आहे त्याचा. हे बघा, इथं पिगमेंटेशन आहे की नाही ते खूप लाईट झाले चेहऱ्यावरचं आणि इकडं पण आहे. तर हे पिगमेंटेशन मला हार्मोनल इनबॅलन्सच्या गोळ्या, म्हणजे प्रेग्नेन्सी संदर्भातल्या ज्या गोळ्या आहेत ना, खाल्ल्या होत्या ना 9-10 वर्षापूर्वी, त्याच्यामुळं हे तसं झालेलं आहे स्किनला. तर हळूहळू होतंय कवर. आणि ते फेसवॉश आणि क्रीम एकदम छान आहे. मी अगोदर 15 दिवस वापरलं आणि मग तुमच्यासोबत शेअर केलं आहे. घड्याळात दिसतंय 8:45 वाजले आणि बघा किचन वाटा असा आहे. हे आंघोळीच्या अगोदरच, मी शक्यतो कधीच किचनमध्ये येत नाही, पण आज इथं बघा हे सगळं किचन वाटा समोरचा आहे ना, हा पुसून घेतला होता सगळा. आणि इकडं कपडे भिजतात ते चांगली डिटर्जंटमध्ये. तोपर्यंत काय केलं तर ही चिगड्याची भाजी स्वच्छ नीट करून भिजत घातली होती, म्हणजे काय एक्स्ट्रा माती असेल तर निघून जाईल. आपली कालची काढलेली गवार आहे ना आपल्या बागेतली, ती गवार नीट करून ठेवली होती आणि हरभऱ्याची डाळ भाजीसाठी भिजत घातली होती. तर अशी सगळी तयारी करून मी गेली होती. ही भाजी काल नीट करायची होती पण माझ्याकडून राहिली होती. चला तर मग. अचानक लक्ष गेलं आणि चिंगूताई ना तिला पिल्लं खूप त्रास देतात, त्यामुळे कंटाळून एवढी शांत झोपली होती ना, मलाच तिला बघून ना खूप दया येत होती. खूप छान आहे, गुणी आहे आमची चिंगू. कणिक मळून झाली इथं. मस्त गवार दाखवली होती ना तुम्हाला, ही गवार आहे बघा. आज खूप दिवसातून अशी मिठाची गवार बनवली. दूध गरम करून ठेवलंय तिकडं. हे मस्त भाजी अशी काढून ठेवली. खूप भारी लागते, मला तर खूप आवडते. माझी आई अगदी याच पद्धतीनं साध्या बनवते. तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल ना तर शॉर्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये ही शेअर करते. हे बघा 9:45 वाजलेत आणि असं काही किचन ओट्यावरचं माझं सगळं बऱ्यापैकी झाले. 50% अजून राहिले. तोपर्यंत अहो मंडई सुद्धा घेऊन आले. काय काय आणले दाखव तिथं. हे बघा, इथं पिशवी दिसती मंडईची. शेंगा मात्र त्या भावाने आणलेल्या आहेत. परत एकदा आलता काल परवा आणि ते माझ्याकडून मी काय व्हिडिओ घेतला नाही. म्हटलं सारखं सारखं काय घ्यायचं म्हणून मी घेतला नाही. ती भावाने शेंगा आणलेत, बाकीची मंडई आहोंनी आणली. आणि हे खास आहे ना, खास हे मकेचं कणीस आमच्या कोणासाठी आणलेलं नाही बरं का. हे मकेचं कणीस आणलंय घुशीसाठी, आम्हाला घुस पकडायची म्हणून. पालकाची भाजी आज खूप दिवसातून आली आहे. मस्त एकदम कोथिंबीर तर किती छान आहे बघा. आता हे काम आहे बघा नीट काय. हा काय मस्त भेळ आहे हो. हा दिशी एकदम वाटते ना, केवढं भेळ आहे. महाग असेल तर काय माहिती कितीला आणली. असं काय काय आणलंय मंडई. शेंगा मात्र आलेले दिसतात बघा. हे बघा, बायकोला आवडतात म्हणून शेंगा तेवढ्या आवर्जून येतात घरी. मस्त असं घरातली थोडीफार कामं आवरली. आता म्हटलं कणिक मळली, 10 मिनिटं भिजते, तोपर्यंत शेंगादाणे मला उन्हाला घालायचे होते, म्हणून शेंगादाणे उन्हायला घालायला आले. आणि इथं एकदम लक्ष गेलं तर कालच्या व्हिडिओत सुद्धा मी शेअर केलं होतं, आज सुद्धा या 5 पाकळ्याच्या गोकर्णाला ना भरपूर फुलं आलेत बघा. खूप सुंदर फुलं आहेत ना, मस्त वाटतं एकदम ह्या फुलांकडे बघितलं तर. त्याचा रंगच इतका गोड आहे ना की बघता क्षणी एकदम असं प्रसन्न वाटून जातं. आणि परत पायरी चढताना आपल्या घराची लक्षात आलं पोर्चची की इथं
ह्या जरबेराला सुद्धा मस्त असं छोटंसं एकदम फुल आलं होतं. एवढ्या डार्क लाल रंगाचं होतं ना, बघता क्षणी त्याच्याकडे बघून सुद्धा खूप छान वाटत होतं. त्यानंतर घरात आले, चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि 10-10:30च्या टायमिंगला ही मंडई बाहेर काढली. म्हटलं स्वच्छ अशी नीट करून ठेवूया, कारण एवढं ऊन आहे ना, त्यामुळे लगेच सुकते आणि सुकल्यानंतर भाज्या ना व्यवस्थित नीट करता येत नाहीत. खूप दिवसातून आज आमच्या घरी पालक आला आहे, कारण मला ना किडनी स्टोनचा त्रास होत होता गेल्या 5-6 वर्षापूर्वी. त्यामुळे पालक खायचा पूर्ण मी बंद केला होता आणि मला माझ्या वडिलांना पालकाचा गरगट्टा आहे ना प्रचंड आवडतो. माझे वडील सुद्धा ना, आईनं ज्या वेळेस भाजी बनवली ना पालकाची, शिजायलाच घातली ना, तर आवर्जून तिला म्हणायचे की मला एक वाटी पाणी प्यायला दे म्हणून. तसं मला आणि माझ्या वडिलांना म्हणजे खूप आवडते पालकाची भाजी. तर इथं जाऊबाईशी गप्पा मारायच्या चालल्या होत्या माझ्या, आणि गप्पा मारत मारत इथं म्हटलं चला भाजी नीट करून घेऊया. आणि ज्यावेळेस माझ्या जाऊबाईंचा फोन चालू होता ना, त्याच टायमिंगला चंदूकाका सराफमधून तिथल्या स्टाफमधल्या एका मॅडमचा मला फोन आला होता. आणि खूप मिस कॉल पडत होते, आणि काल पण मिस कॉल पडले होते. पण माझं असं झालं होतं की काल एक पार्सल आलं होतं. मला वाटलं की पार्सलवाल्यांचाच फोन येतोय आणि काय येतोय म्हणून काल पण आला, आज पण येतोय म्हणून रिटर्न लावला, तर त्या मॅडमचा फोन होता. त्यानंतर बघा इथं मंडई नीट करत बसले होते, तोपर्यंत आहो सुद्धा आले. त्यांचं काही गावातलं काम होतं ते करून, आणि या दोघांना भूक लागली होती म्हणून इथं त्यांचं बसून त्या दोघांना चपाती चारायचं चालू आहे. ह्या दोघांना खाली टाकलेलं वगैरे असं खायचं चालत नाही, बसून माणसासारखं ना ह्या दोघांना चारावं लागतं. काय सगळ्या मऊ म्हणते त्या लाडू खूप छान आहे, लाडू खूप गुणी बाळ आहे, अशा म्हणल्या काल, माहिती का तुला व्हिडिओत बघून. आणि आत्ता पण तुम्हाला खरं खरं दाखवते बघा. आमचा लाडू आहे ना रडतोय, डोळ्यात पाणी आले, तुम्ही बघा. बाबू का म्हणून लढती तू? हे बघा, चिमणे रडायचं नाही सोनूल्या. का लढायचं तुझं बाबू? माझा चिमणा लई शान आहे ना, शाना गुड बॉय आहे ना तू. नाही कोण आलं तिकडं, नाही कोण आलो बबडे. माझा छोकुला शाना बाबा आहे ना माझा. आमच्या जीवाला ना ती चिंगीची पिलं सोडेपर्यंत अशी शांती लागणार नाही. असंच होतं आम्हाला दुःख, गहिरे गहिरे सोच में डूब जाते हैं हम, है ना. आत्ता जो तुम्ही लाडूसोबतचा व्हिडिओ पाहिला ना, तो चंदूकाका सराफमधून आल्यानंतर मी काढला होता. पण बऱ्याच ताईंना त्याला बघायचं असतं म्हणून अगोदरच तो मी तुम्हाला दाखवला. आणि बघा तिथे गेल्यानंतर हे एक मंगळसूत्र मी घालून बघितलं होतं. 10 तोळ्यांचं होतं, पण एक मंगळसूत्र घातलं ना, जास्त कुठले दागिने घालायची गरज नाही असा तो दागिना होता. आणि ह्याच त्या मॅडम आहेत ज्यांनी मला इनॉग्रेशनसाठी बोलवलं होतं आणि फोन करत होत्या 2 दिवस झालं. आणि बघा हे एक डायमंडचं मिनी घंटन घालून बघितलं होतं, ते पण खूप गोड दिसत होतं. डायमंडमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आली होती. टेम्पलमध्ये मॅट फिनिशमध्ये खूप सुंदर सुंदर अनंता महोत्सव चालू असल्यामुळं. आणि ही एक माझी गोड मैत्रीण आहे. आमचा 16-17 महिन्याचाच मैत्रीचा प्रवास होता, ज्यावेळेस आम्ही रेंटने त्यांच्या फ्लॅटच्या तिथंच खाली राहत होतो. पण अशी व्यक्ती आहे ना की कितीही निम्म्या रात्रीला फोन केला ना तर माझ्यासाठी 5 मिनिटात हजर राहू शकते. त्यानंतर ही एक घंटांची डिझाईन आहे बघा, अगदी 6.5 तोळ्यामध्ये आहे, पण घातल्यानंतर ना 10 तोळे आहे असा वाटेल. म्हणजे आता मंगळसूत्र महोत्सव चालू असल्यामुळं ना लाईट वेटमध्ये सुद्धा खूप मंगळसूत्राच्या गोड डिझाईन आल्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर सगळ्या भक्ताक्षाने आवडत होत्या. त्यानंतर क्रिस्टलच्या मण्यामध्ये हे एक मंगळसूत्र मी ट्राय केलं होतं, म्हणजे एक चोकर आहे आणि खाली जे घातले ना ते पण छोटंसं चोकर टाईप मंगळसूत्र आहे. पण त्याची जी डोरल्याची डिझाईन आहे ना मला प्रचंड आवडली होती. ह्या मॅडम म्हणलं की ह्याच्यावरती क्रिस्टलचे झुमके तुम्ही ट्राय करा, एकदम गोड असा सेट दिसेल, म्हणून त्यांनी मला हे झुमके घालायला दिले. तर हे झुमके घातल्यानंतर सुद्धा अगदीच लुक चेंज वाटत होता. आणि आत्ता हे दोन्ही क्रिस्टलचे गळ्यातले बघताय ना तुम्ही, ते फक्त 7-7 ग्रॅममध्ये आहेत. 7-7 ग्रॅमचे जरी असले ना तरी त्यांची किंमत 1,07,000 पर्यंत वगैरे अशी जात होती, कारण मेकिंग चार्जेस, GST वगैरे असे बऱ्याच गोष्टी असतात ना. त्यानंतर हे ग्रीन कलरचं पण एक चोकर मी ट्राय केलं, ते सुद्धा 7 ग्रॅमचं आहे. आणि या साडीवरती ते खूप गोड दिसत होतं. आणि ही साडीची लिंक तुम्ही बऱ्याच जणांनी मागितली, पण ही ऑफलाईन घेतलेली साडी आहे. आपल्या गौराईच्या टायमिंगला मी दोन्ही जोडीनं साडी घेतल्या होत्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि गळ्यासोबत घातलेल्या या मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा.
अचानक फोन आला होता तिथल्या स्टाफमधल्या एक आहेत मॅडम त्यांचा आणि गेले तिकडं आणि मस्त असं शूट वगैरे केला. खूप ज्वेलरी मनसोक्त तशी बघितली आणि आलो घरी तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर खूप छान तुम्ही काल शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल इनोग्रेशनचा आणि मी मात्र पसारा असाच सगळा टाकून गेलते. किचनमध्ये पण भरपूर पसारा पडलाय. तर आवरते आता.